हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियंका. माझ्या पुन्हा एकदा डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ या ब्लॉग बघत राहा. कसे वाटतात व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगत जा. आणि काय तुम्ही व्हिडिओ बघता तर खरं पण कमेंट करत नाही, असं का करता? कमेंटही करत जा, कसे वाटतात तेही सांगत जा. चला तर मग कंटिन्यू व्हिडिओ बघत जा. आता खूप छान छान व्हिडिओ येतील. जसं की काल तुम्हाला बघायला भेटलाच असेल की आज काल मी टाकला असेल तो व्हिडिओ सप्तशृंगीचा, जो तुम्हाला बघायला भेटेल. तसे छान छान अजून व्हिडिओ येतील, कारण मी तिथे नाशिकमध्ये गेल्यावरती फक्त सप्तशृंगी भरपूर अशी फिरलेले आहे. तर ते तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहेत. तसेच नवीन नवीन ब्लॉगही येतील तुमच्या भेटीला. आणि आईसचा कालवा, आईसला सुट्ट्या आहेत तरी पण त्यातून मी एडिट वगैरे करून व्यवस्थित टाकत आहे. आणि जर काही चुकत असेल तर सॉरी बरं का, कारण आईसकडे पण लक्ष द्यावं लागतं आणि मग व्हिडिओ बनवताना सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते. चला तर बघा, व्हिडिओ खूपच लेट पोस्ट करत आहे मी हा. आणि बघा तर समोर सगळं असं आभाळ आलेलं आहे. काय होतंय, सकाळचं ऊन पडतंय, दुपारचं पाऊस सुरू होतोय, मध्येच पाऊस बंद होतोय, असं वातावरण आहे आत्ताचं सगळीकडेच सेफ आहे. आणि समोर बघा पूर्ण आभाळ आलेलं आहे. आणि काय झालंय, कपडेही सुकत नाहीत, काहीच नाही. हे बघा माझी गॅलरी छोटीशी, खूप छान अशी मोगऱ्याला फुलं वगैरे आलेले आहेत. आणि हे बघा काठी लावलेली आहे मी मध्ये. काल पावसात एवढा जोराचा पाऊस आला की ते झाड मोगरा पूर्ण असा वाकडा झाला होता आणि तो त्यामध्ये मग काठी लावली आणि असं बांधलं आहे. आता काही प्रॉब्लेम नाही. आणि गुलाबाला पण बघा खराब झालं होतं, गुलाब जळूनच गेल्यागत झालं आणि त्याला आता पुन्हा पानं फुटलेली आहेत. आणि ही आळूची पानं, खूप छान अशी आळूची पानं आलेली आहेत. आता किती दिवस झालं तोडलेले आहेत, पण खूप छान अशी आळूची पानं पण आलेली आहेत. आणि इथं बघा अंश TV बघतोय. माऊली आहे, मधुकर म्हणून नाशिकचे आहेत, त्या ब्लॉगर आहेत. आणि त्यांचा मुलगा आहे माऊली, अंशच्याच एवढा आहे. आणि त्याचे व्हिडिओ त्याला खूप आवडतात त्या माऊलीचे. आणि तो कंटिन्यू त्यांचे व्हिडिओ बघत असतात. खूप चांगले व्हिडिओ असतात त्यांचे पण, नाशिकचेच आहेत ते पण. आणि हा कंटिन्यू त्यांना फॉलो करतो, पूर्ण बघत असतो त्यांचे व्हिडिओ. ते तिकडे नाशिकला गावाकडे आहेत, तर तिकडूनच ते शेतातले वगैरे दाखवत असतात, ऊस वगैरे, वाघ वगैरे, काय काय बरंच काय दाखवतात. आणि ह्याला आता समजायला लागले शेतातलं ते व्हिडिओ बघून बघून. शिरा आणि मी उपीट बनवणार आहे. तर हे बघा गोवर्धनचं हे तूप वापरते मी, घरी पण बनवते, त्याचा पण व्हिडिओ मी शेअर करेन. तर हे बघा असं रवा आता भाजत आलेला आहे. म्हणलं त्याला अंशला गोड शिरा आवडतो आणि मला नाश्त्याला उपीट करणार आहे. शिरा करायला थोडंसं पाणी घातलेलं आहे, तूप जास्त तूप टाकलेलं आहे, वेलची पावडर वगैरे ते पण टाकते आणि पूर्ण गरम करून घेणार आहे. नंतर बघा असा रवा पण पूर्ण भाजलेला आहे. आता तुम्ही म्हणत असताल त्याला रवा तुला उपीट असं का बरं, तर अंश पप्पा नाही आहेत, ते गेलेत चेन्नईला, आज संध्याकाळी येतील. आणि मी एकटीच आहे आणि अंश सुद्धा एकटाच. तर वेगवेगळं नाश्त्याला बनवते. मला गोड शिरा नाही आवडत आणि त्याला तो तिखट उपमा नाही खात, म्हणून मग असं सेपरेट काय. त्याच्या अगोदर बदाम आहे, बदामाची पूड, बदाम का टाकते का तर तो काय करतो, बदाम नाही खात, काजू खातो, किती पण काजू खातो, पण बदाम नाही खात. आणि हे वेलची मार्केट मधनच आणते, घरी नाही करत वेलची पण. त्याच्यासाठी आठवड्यात जाते ती पूर्ण.
शकता जास्त पण साखर टाकत नाही, तेवढी साखर टाकते. हे बघा असं शिरा होतो पातळ, त्याला पातळ शिरा आवडतो असंच. गरम आहे भाजला. आणीसला आवडतं ना? कसं आवडतं? छान छान. गरम आहे ना भाजल, थंड झाल्यावर खा. कसं झालाय आणशिरा? इकडे बघून सांग मला. छान झालाय ना? आवडलं तुला? खा मग. थंड आहे ना? गरम आहे. हा मी चारू का? बरं ठीक आहे मी चारते. चला तर बघा आणीसला आता मी शिरा चारते, त्यानंतर मी मला उपीट बनवेल. चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा वाटतंय नक्की कमेंट मध्ये सांगा. हा ना, मग पावसात खेळणार तू? आता नाही खेळायचं, 2-3 दिवस झालं पावसातच खेळतो ना तू. सर्दी होईल ना तुला. मग काय होतं? थंडी वाजते. मग थंडी वाजल्यानंतर सर्दीच होती, मग ताप येतो, मग डॉक्टरकडे जावं लागतं की नाही? डॉक्टर काय करतात आणीसला? काय करतात? कशी सलाईन देतात आणीसला? कुठं लावलेली आणीसला सलाईन? हा मग दुखलं का? दुखलेलं दुखलं होय. मग असं होतं पाण्यात खेळल्यावर. खेळणार का पाण्यात? नाही ना. बरं आणीसचं आज म्हणजे उद्या असतं बरं का? आता ना. आणखीन अजून काय? आवाज वाढव म्हणजे आवाज कमी कर असतं. आवाज कमी कर म्हणजे वाढवणं असतं, असं असतं आणीसचं शब्द. गेलं का? अरे देवा, आता काय करायचं? मी आवाज म्यूट करून ठेवला होता कारण बॅकग्राऊंडला आवाज येतो आणि मग कॉपीराईट म्हणून येतं म्हणून. चला तर मग बघा आणीसचा तर चालला आहे शिरा खाणं आणि मी बनवेल मला उपीट. तर उपीटचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. हा मी बनवते ना मला उपीट. नाही तो शिरा आहे, पण मी मला उपीट बनवू का? बनवू का रे मला उपीट? आता वीज जोरात पडेल ना. सुटली? हा का? कसं आहे? घाबरला होता. आता येईल पाऊस. बस आपला पप्पा कुठे आहे? नाशिकला आहे का? मग चेन्नईला चुन्नई म्हणतो आणीस. हे बघा उपीट करण्यासाठी मी काही साहित्य घेतलं आहे आणि ह्याचा ब्लॉग मी सेपरेट बनवेल, व्हिडिओ अपलोड करेल. तिथं नक्की बघा नीट व्यवस्थित मी तिथं अपलोड करेल. आता एवढं हा खूपच मोठा ब्लॉग होईल म्हणून ह्यामध्ये नाही ते टाकत. आणि हे बघा अशा प्रकारे मी उपीट बनवलेलं आहे आणि ह्याचा ब्लॉग मी नक्की तुम्हाला शेअर करेल सेपरेट. आणि तुम्ही कसे बनवता उपीट ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा.
येतील आणि पाऊस आला. किती जोराचा पाऊस येतो, उन्हाळ्यात सुद्धा पावसाळ्यात पाऊस नुसता पाऊसच पाऊस. तुमच्याकडे आहे का? जर पाऊस असेल तर काळजी घ्या सगळ्यांनी. इथे बघा पूर्ण शेतात पाणी साठलेलं आहे. मम्मीचा फोन आलता गावावरून, तर तिकडे अजिबात पाऊस नाही आहे आणि इकडे पुण्यात मुंबईमध्ये किती पाऊस चालला आहे. जिथं हवा आहे पाऊस तिथं अजिबात पाऊस नाही आणि जिथं एवढी गरजही नाही. आता बघितलं नाही इथे उगाच पाणी वाहतंय, कितीच पाणी वाहतंय आणि गावाकडं पाणी नाही आहे. पावसाच्या वाट बघताय, टँकर चालू आहे. जिकडे पाऊस पडायचा तिकडेच पडतोय, जिकडे हवा आहे तिकडे अजिबात नाही. इथे बघा पावसाच्या पाण्यात अंश चालला आहे. हे गेलं पाणी येतं 1-2 फुटावरती आणि तिथं त्याचं कशी वीज लावली अंश. चल या आतमध्ये पिलू. कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. माझे ब्लॉग नवीन आहे, कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. आणि छोटे छोटे ब्लॉग असतात पण मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगायचा. कसली मशीन छोटे छोटे ब्लॉग असतात पण मशीन नाही ते एसीचं असतं बाहेरचं. आपल्याला पण घेऊ एसी. आपल्याला एसीची गरजच नाही. किती गार हवा सुटते बघ बरं. कशाला एसी पाहिजे. येते का नाही गार हवा, थंड हवा. मुलांच्या अपेक्षा किती असतात ना. कसला जोरात पाऊस पडतो ना तिथं. इथे किती जोरात पाऊस चाललाय. तो म्हणतो आपल्याकडे पण येईल. कशी स्विमिंग पूलला गेलेली आली घरी निघून बघ. सगळे स्विमिंग पूलला गेलेली, पाऊस आला ती सगळी घरीच आली निघून. आणि तू जातो का स्विमिंग पूल?